एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। फसवणूक करून वारंवार लग्न लावल्याच्या प्रकरणात एका 21 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 6 मार्च 2026 रोजी मिरजगाव येथील लोकमान्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथून आष्टी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली। त्यानंतर आष्टी पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमी महिलेचा जबाब नोंदवलाय। पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी महानंद राहणार हडसपर पुणे आणि इतर 3 जणांनी फौजदारी कट रचून तिची फसवणूक केली। आरोपींनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी 3 वेळा लग्न लावून दिले, तसेच चौथ्या लग्नासाठी स्थळ आणल्यामुळे ती मानसिक तणावात गेली होती। या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने पीव्हीसी पाईप चिकटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोल्युशनचे प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 101/2026 अंतर्गत कलम 318 आणि 61 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेबाबत आज मराठीचे मुख्य संपादक अविशांत कुमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे। पाहूया आज मराठी आष्टी बीड। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कानडी गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली। एका युवकाला फसवल्याचा प्रकार समोर आलाय, बनावट लग्न केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आपल्या सोबत पोलीस उपनिरीक्षक शिंदे सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय नेमकं प्रकरण झालं होतं, काय प्रकार आहे, काय सांगाल? बरोबर आहे। आष्टी तालुक्यामधील कानडी बुद्रुक एक गाव आहे। तर त्याच्यामध्ये एक नववधू म्हणजे त्याचं लग्न झालेलं होतं। एक कानडी गावातील एक मुलगा आहे, तर त्या मुलाचं एजंट मार्फत लग्न झालेलं होतं। तुळजापूरवरून लग्न होऊन ती नववधू आणलेली होती आणि त्याच्यामध्ये 6 तारखेला तिनं सकाळी पीव्हीसी पाईपचं सोल्युशन जे आहे ते प्राशन केल्यानं ती लोकमान्य हॉस्पिटल मिरजगाव येथे ॲडमिट झालेली होती। त्यानंतर MLC जबाबावरून पोलिसांनी त्याचा MLC जबाब नोंदवला आणि जबाब नोंदवल्यानंतर तिने जे सांगितली स्टोरी त्याच्यामध्ये तिने दिलेल्या जबाबावरून पोलीस ठाणे आष्टी येथे गुन्हा दाखल आहे। आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलंय की तिचे यापूर्वीही 2 लग्न ह्या लोकांनी लावून दिलेले आहेत। 3रं लग्न जे आहे हे कानडी येथील मुलाशी लावून दिलेलं आणि त्याच्यातून त्यांनी हे घेतलेलं आहे। सर, याच्यामध्ये किती रुपयाचा व्यवहार झाला होता? काय पैशाची देवाणघेवाण झाली? साधारणतः एका लग्नामागे 4.5 ते 5 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची फिर्यादीमध्येच म्हटलेलं आहे तिने। याच्यामध्ये किती व्यवहार झाला होता, किती पैसे काय वसूल झाले का वगैरे? ह्याच्यामध्ये 3.5 लाख रुपये त्या मुलाकडून घेतल्याचं सध्या तरी दिसून येत आहे। आणि त्याच्यानुसार हे जे आहे ह्याचा सध्याचा जो गुन्हा आहे तो प्राथमिक तपासावर आहे। बघू अजून पुढे एकूणच या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात काय गुन्हा दाखल करण्यात आलाय? आरोपींचा तपास सुरू आहे का? किती आरोपींचा तपास सुरू आहे। यातील जी फिर्यादी आहे तिने पूर्ण नाव आरोपींची सांगितलेली नाहीत, आरोपीची नाव माहीत नाहीत असं सांगितलंय। हे जे टोपण नाव आहेत, अर्धवटच नाव आहेत, नाव गाव वगैरे काही सांगितलेलं नाही आणि ते निष्पन्न करण्याचा सध्या तपास चालू आहे। पण यापूर्वी सुद्धा आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस निरीक्षक सलीम चौस होते। या प्रकरणी असंच एक प्रकरण झालं होतं, त्यामध्ये बरेचसे प्रकरण समोर आलतं। असे महाराष्ट्रात अनेक प्रकार सुरू आहेत, काय सांगाल तुम्ही? याच्यामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्यानुसार दोषींवर कारवाई नक्की होईल। बघितलं आपण की एक बनावट लग्नाचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। असे महाराष्ट्रात अनेक प्रकार सुरू आहेत। अशा प्रकाराला युवकांनी बळी पडू नये याची खात्री करावी असं पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड।